झी 24 तास एक पाऊल पुढे। पावसाचा उपनगरीय रेल्वे मार्गाला फटका बसलाय। हार्बर लाईन ठप्प झाली आहे। कुर्ला चुनाभट्टी दरम्यान रुळावर पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प झालेली आहे। आज सकाळपासूनच हार्बर मार्गावरची वाहतूक धीम्या गतीने सुरू होती आणि मुंबईत जेव्हा जेव्हा पाऊस येतो त्यावेळी त्याचा सगळ्यात पहिला फटका हार्बर रेल्वे मार्गाला बसत असतो। समुद्राच्या किनाऱ्यांनी जाणारी आणि सखल भागातून जाणारी ही रेल्वे लाईन आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा जर कुठली लाईन बंद पडत असेल पावसामुळे तर त्याचा सगळ्यात मोठा फटका हा हार्बर लाईनला बसत असतो आणि यंदा सुद्धा हेच झालेलं आहे। तिन्ही रेल्वे मार्गांना फटका बसलेलाच आहे, मात्र हार्बर लाईन पूर्णपणे ठप्प झाली आहे। अजित मांढरे आपल्या सोबत आहेत। अजित, काय परिस्थिती आहे सध्या हार्बर लाईनवर? अमोल, या संपूर्ण पावसामुळे सकाळपासून जो पाऊस पडत आहे त्या पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे। पण नेहमी आपल्याला माहिती असतं काही मुंबईची लाईफलाईन जी म्हटली आहे ट्रेनवरती याचा परिणाम सकाळपासून जाणवत आहे। विशेष म्हणजे सेंट्रल रेल्वेचं आणि हार्बर रेल्वे आहे त्याचे मध्यस्थान आहे कुर्ला, सायन आणि चुनाभट्टी जो भाग आहे हा सकल भाग आहे। या ठिकाणी पाऊस पडल्यामुळे पाणी जमलेलं आहे। ट्रेन दोन्ही हार्बर लाईन आणि सेंट्रल लाईन ट्रेन तसे चालू आहेत, पण सेंट्रल जे रेल्वे आहे ते 10 ते 15 मिनिटं उशीर आहे आणि 15 ते 20 मिनिटं या हार्बर लाईनवरती ज्या ट्रेन आहेत त्या उशीर आहेत। त्यामुळे पाऊस जो पडलेला आहे त्यामुळे ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे आणि याच कारणामुळे या ट्रेन आहेत त्या लेट होत आहेत। अमोल, बिलकुल अजित, आता काही वेळानंतर अनेक जे नोकरदार वर्ग आहे त्याची घरी जाण्याची वेळ जवळ येते आहे। कार्यालय सुटण्याची वेळ जी 4:30-5 नंतर सुरू होते त्यानंतर साधारण 8-9 पर्यंत ही गर्दी असते। गर्दीच्या वेळेतच ही परिस्थिती निर्माण झाली आहे। काय सध्या त्या दृष्टीने हार्बर लाईन किंवा रेल्वे प्रशासन त्याच्या दृष्टीने ही लाईन पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे? रेल्वे प्रशासनाचं म्हणणं आहे की हा जो भाग आहे सकल भाग या ठिकाणी आम्ही आत्ताच नाही गेले अनेक वर्ष या भागामध्ये दोन्ही भागांमध्ये पाणी साचतं, त्यामुळे पंपिंग स्टेशन किंवा त्या ट्रॅकवर पाणी साचू नये किंवा साचलेलं पाणी लवकर बाहेर काढावं याकरता पंपिंग स्टेशन त्यांनी काही पंपिंग मशीन लावलेले आहेत। पण ज्या प्रमाणात पाऊस आहे पाऊस थांबत नाहीये त्यामुळे पाणी तिकडचं ओसरण्याकरता वेळ लागतोय। अशा परिस्थितीमध्ये त्या भागातून जेव्हा ट्रेन जाते तेव्हा ट्रॅक जो आहे तो जो मोटर म्हणून त्याला दिसत नाहीये आणि त्यामुळे त्या ट्रॅकवरून जाणाऱ्या गाड्या धीम्या गतीने जात आहेत। जे रेल्वे प्रशासन आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही आमच्या पद्धतीने पूर्ण प्रयत्न करतोय की आता लोक आपल्या घरी जाण्याकरता निघणार आहेत, त्यामुळे त्यांना कुठेही मध्ये अडचण येऊ नये याकरता आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय। पण जर पाऊस असाच सुरू राहिला तर आमच्या हातातही काय नाही असं स्पष्ट त्यांचं म्हणणं आहे। बिलकुल अजित, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। पाणी साचल्यामुळे हार्बर लाईनची सेवा पूर्णपणे ठप्प झालेली आहे, तर इतर 2 मार्गांवरची सेवा अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।